हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर नवीन दिवसाची नवीन आणि छान अशी सुरुवात झालेली आहे. सकाळी सकाळी म्हटलं थोडंसं ना हे साफसफाई करून घ्यावी. तर मला ना कूलरचा जो पाय आहे ना, आत्ताच कूलर घेतला आहे. ह्याच्या आधीच्या रूमवर होतो त्या रूममध्ये. पण तिथून इथं सामान शिफ्ट करताना त्याचा जो बॉक्स होता ना, ज्याच्यामध्ये डॉक्युमेंट आणि तो एक पाय ठेवला होता, म्हणजे त्याचे जे चाकं आहेत ना ते एक एक्स्ट्रा होतं. तर ते होतं, तर ते बॉक्स मी आज सकाळपासून शोधते, कारण की ह्या कूलरचा एक पाय आहे ना तो खराब झाला आहे. जे खालचं चाक आहे ना तर ते तुटलं आहे अर्धं, तर मग ते लटपटतं आहे कूलर. त्याच्यामुळे मी शोधत होते सकाळ सकाळी. म्हटलं आधी हे शोधून घ्यावं. सगळं काढलं, कारण सामान जास्त तर नाही आहे. एक तर या बेडमध्ये थोडंसं आहे, नाहीतर मग कपाटात अगदी थोडंसं. बाकी असं काही सामानच नाही की तिथे असेल. पण कुठं गेला तो बॉक्स काही समजलं नाही. सगळं शोधलं. पलीकडचे बेडचे 2 बॉक्स आहेत ना ते तर रिकामेच आहे, तिकडं सामानच नाही. अलीकडच्याच 2 बॉक्समध्ये पहिली आमची जी गादी होती ती आणि काही थोडंसं छोटंसं ब्लँकेट, चादर, रगा असंच काही ते एवढंच ठेवलेलं आहे. बाकी काहीच नाही आहे. आणि तेवढ्यामध्ये पण सापडत नव्हतं. म्हणजे जी गोष्ट ना जेव्हा पाहिजे असते ना ती गोष्ट तेव्हा कधीच सापडणार नाही. इतका राग येत होता ना की पटपट म्हणजे सापडतच नव्हतं. अख्खं घर रुंडाळलं मी. त्याला कूलरला पण असा पडत वगैरे नाही आहे, पण 3 चाकावरती मग तो थोडा कलतोय. तर त्यासाठी मला तो चौथा चाक पण पाहिजे होतं. आणि पाणी असतं ना कूलरमध्ये, तर मग ते एका साईडलाच पाणी सरकतं आहे. 3 बाजूंना 3 चाकं असल्यामुळं मग तिसऱ्या कोपऱ्यावरतीच जात आहे पाणी. तर त्याच्यामुळं ते लावायचं होतं. तर ठीक आहे म्हटलं, आता काही सापडत नव्हतं तर मग आता आवरून घ्यायचं. दुसरा काय ऑप्शन नव्हता, आवरूनच घ्यावं लागणार होतं. तर ही जी रूम आहे ना इकडची बेडरूम आमची, तर ही ना खूप हवेशीर आणि फ्रेश फ्रेश वाटते इथं. कारण की साईडला गॅलरी आहे आणि गॅलरीत मी माझी सगळी जी झाडं आहेत ना ती ठेवलेत आणि खूप मस्त आता बहरलेत सुद्धा. सगळ्यांना फुलं वगैरे भरपूर आलेत. त्याच्यामुळे इथं खूप मस्त वाटतंय. आणि एक 8 दिवस झालं माझं सुरू आहे की नाही कूलर साफ करायचा, पण ते राहतं. आपण याच्याकडे लक्ष देत नाही. तर ही जी कूलर आहे ना त्याच्यावरती मी फक्त हा क्लेओचा जे किचन क्लीनर आहे ना ते स्प्रे केले आणि साफ करणार आहे. ह्या पंख्यावरती इतकी जास्त धूळ बसते ना. आम्ही हा गॅलरीचा दरवाजा उघडा ठेवतो आहे त्याच्यामुळे. आणि आपल्याला जे पिंपल्स वगैरे येतात ना तर ते ह्याच्यामुळेच येतात, कारण आपण एकदम कूलरच्या समोर झोपतो आणि सगळे हवेनं ती धूळ आहे ना आपल्या चेहऱ्यावरती, अंगावरती वगैरे लागते. बघा इतकी जास्त धूळ होती. नुसतं मी कपडा असा पुसत होती तर इतकी धूळ निघत होती. नवीनच आहे कूलर. इतक्या कमी दिवसामध्ये तो इतका खराब, म्हणजे इतकी धूळ त्याच्यावरती बसलेली होती. आपण लक्ष देत नाही आणि ह्याच्यामुळेच मग आपली स्किन वगैरे खराब होते. तर त्यासाठीच आज मी तर सकाळ सकाळी मी हे काम करायचंच म्हटलं, ठरवलंच होतं की आज करायचंच. कितीही बाकीच्या कामाकडे आपण परत जाऊ, आधी हे करून घेऊया म्हटलं. त्यासाठी मग फक्त स्प्रे केला आणि लगेच निघतं. स्प्रे न करता ओल्या कपड्याने पुसलं ना तरी पण चालेल, पण माझ्याकडे होता तर मग मी पटकन म्हटलं करून घ्यावं, पुसून घ्यावा. म्हणून मग मी तोच यूज केला आहे. खूप मस्त आणि नव्यासारखा लगेचच चमकतो. जास्त काही घाण तर नव्हता, फक्त धूळ होती आणि ती ह्या तुम्हाला कपड्यावरती दिसते. आणि हीच धूळ आपल्या चेहऱ्यावरती रात्रभर ज्या हवेनं पंख्यानं सगळी धूळ घाण आपल्या चेहऱ्यावरती येऊन बसते आणि इतका चिकट तेलकट वाटतो. जर जास्त दमट म्हणजे कोंडल्यासारखं होत असेल ना त्या रूममध्ये आणि कूलर चालू केला ना, आम्ही काय करतो कूलर चालू करतो आणि दरवाजा उघडा ठेवतो, त्याच्यामुळे थंडावा राहतो. नाहीतर मग दरवाजा बंद ठेवला ना तर ते खूप कोंदटल्यासारखं आणि खूप अशी घाम आल्यासारखं चेहऱ्याला होतं. एकदम तेलकट आणि ऑइली ऑइली असा चेहरा होतो. तर म्हणून मग मी सकाळ सकाळी म्हटलं हे आधी आपण साफ करूया आणि त्याच्यानंतरच बाकीचं बघूया. तर मला ना कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट पण आल्या होत्या की कोणतं सिरम वापरते. तर मी केसांसाठी ना स्ट्रिकचं वापरते हेअर सिरम आणि रेग्युलर वापरते. आणि आता मी जे रोजमेरी वॉटर घेतलं आहे ना तर ते इतकं बेस्ट आहे ना, खूपच जास्त असं चांगला रिझल्ट आहे. मी भरपूर प्रोडक्टचं कोलॅबोरेशन केलं, पण मला हे रोजमेरी वॉटर इतकं आवडलं आहे ना, माझी पूर्ण केस गळती थांबली. मी तुम्हाला उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये ना एकदम लाईव्ह दाखवेन की माझी पूर्ण केस गळती थांबले. आता ती मी घरगुती तेल बनवलं त्याने थांबली की ते रोजमेरी वॉटरने थांबली आहे काय माहीत नाही. पण मी दोन्ही अप्लाय करते. तेल तर आपण 3-4 दिवसातून एकदाच रात्री लावतो आणि सकाळी धुतो. पण मी जे वॉटर आहे ना रोजमेरी वॉटर, तर ते मी रोज आता अप्लाय करते सकाळी आणि थोडासा मसाज करते आणि केसामध्ये गुंता होत नाही त्याने. खूप इतकी मऊ मऊ अशी केस पण झालेत. मी तुम्हाला रिझल्ट पण दाखवते. टाईम भेटेल ना तसं मी थोडंसं शूट करेल. आता एवढं नाही जमणार. आणि चेहऱ्यासाठी ना मी त्यांचंच म्हणजे द नॅचरल वॉश यांचं सिरम वापरते. त्याची लिंक मी तुम्हाला देऊन देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही चेक करा. आणि आता सगळं आवरलं होतं, पण अजून एक काम होतं ते म्हणजे
परत एक कोलॅबरेशन करायचं होतं, फाउंडेशन होतं त्याचं. त्यासाठी मग आपला चेहरा आधीच थोडासा चांगला राहायला पाहिजे म्हणून मग मी म्हटलं इथं थोडासा ना पील ऑफ मास्क लावून घेते. पिंपल्स वगैरे जास्त नव्हत्या, पण थोडंसं जी हेअर्स राहतात ना छोटे छोटे अगदी, तर ते ह्या पील ऑफ मास्कने काय होतात निघून येतात आणि मग थोडासा क्लीन दिसतो चेहरा. आता गोरावत वगैरे तर होत नाही, पण थोडासा चांगला दिसतो. तर म्हणून मग म्हटलं आधी हा लावते, त्याच्यानंतरच मग त्याचं काय जे काय प्रमोशन आहे ना तर ते करूयात. म्हणून मग सकाळी सकाळी हा लावला. खरं तर स्क्रबच करणार होते, पण वेळच नव्हता स्क्रब करत बसायला, म्हणून म्हटलं मास्कवरतीच भागूया, म्हणून मग मास्क लावला. माझे जे डार्क सर्कल्स आहेत ना ते सुद्धा आता बऱ्यापैकी कमी झालेत. म्हणजे मी आता खूप केअर पण करते बरं का. तर फायनली आपला खणाचा कपडा आला आहे, कारण पॅटर्न रेडी करायचे होते गणपतीचे आणि आला आहे तो फायनली. तर पिंक कलरचा आहे आणि हे मी ओरिजिनल खण घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मिक्स वगैरे काही नाही, अगदी ओरिजिनल असा कपडा आहे. त्यानंतर रेड पण घेतले, रेडला पिंक रेड असं कॉम्बिनेशन देणार आहे. त्यानंतर हा पर्पल आहे आणि मग हा ग्रीन. तर हे एवढे सगळं आलेले आहेत आणि आता सगळ्यांचे जे काही सगळेजण म्हणत होते कधी येणार माझा कधी येणार, तर आता सगळ्यांचेच रेडी करणार आहे ड्रेसेस. आणि याच्यामध्ये बिल पण त्यांनी सोबत पाठवलेलं आहे बघा. 80 मीटर आहे हे सगळं, 80 मीटर इतका कपडा आहे. तर आता मी हा ना रिजनेबल रेटमध्ये मागवलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर मला नक्की, कारण की ते लोक असं कमी 10, 20, 2-3 मीटर असं देत नाही. पण जर तुम्हाला 2-3 मीटर 1 मीटर असं पाहिजे असेल ना तरी पण मी देईल, पण तुम्हाला कुरिअर चार्ज तुमचा द्यावा लागेल. मी ज्या किमतीने घेतले ना त्या किमतीनंच मी तुम्हाला देऊन देईल, पण कुरिअर चार्ज जो काय लागेल ना तुम्हाला पाठवायचा तर तो तुम्हाला द्यावा लागेल, बस बाकी काही नाही. पाहिजे असेल तर नक्की मला मेसेज करा. आणि आता चला फॅब्रिक आलं त्याच्यामुळे लवकर आता कामाला लागते, कारण की सगळेजण वाट बघतायत की कधी आमचे येणार ड्रेस, कधी येणार. चला बोल. कसे कबूतर, कसे खरगोश, कसे गमला, कसे घर, कसे चम्मच, कसे छाता, जैसे झाड़, जैसे झंडा, तसे टमाटर. व्हेरी गुड, शाबास. देखा सही सही करायचं, ठीक आहे. तर बघा रुद्रला सकाळपासूनच म्हणजे मी शिकवत होती सकाळी, म्हणजे आत्ताच आम्ही 9लाच उठलोय, आज लेट झाला. तर आजच्या एका दिवसामध्ये त्याची इतके लेटर झालेत. अजून 11, आता 11:30 वाजलेत. आता त्याला जेवायला घालायचं आहे आणि स्कूलमध्ये पाठवायचा. 12ला त्याची रिक्षा येते. तर हे बघा इतक्या पटकन, म्हणजे एक 15 ते 20 मिनिटामध्ये ह्यानं लिहिलं असेल मला वाटतं, है ना. 10:30 पासून लिहित होता, तोपर्यंत नाश्ता चहा. 1 मिनिट, एका मिनिटात 1 लेटर, एकच अक्षर लिहिलंय त्याने. खूप फास्ट लिहिलं आणि सोप्पं आहे खूप. म्हणजे ना हे आता इतके बघा किती लेटर आहे ते, 4 आणि 4 9 लेटर आहेत. तर 9 लेटर लिहायला ट्युशनवाल्यानी ना, ट्युशनच्या टीचरने त्याचं जो मला वाटतं 15 दिवस घालवले असते 9 लेटरसाठी. आणि त्याचं हँडरायटिंग पण बघा, हे वरची जी लाईन आहे ती मी लिहिलेली लाईन आहे आणि त्याच्या खालचं त्यानं खूप छान करतो अभ्यास. पेन्सिल काढा तोंडातून. अभ्यास ना त्याचा मूड झाला ना खूप मस्त करतो. दमनमध्ये तर इतका मस्त अभ्यास करायचा, पण आता इथं त्याला थोडंसं सूट व्हायला जड जाते, कारण की इथला सिलेबस पुढे मागे आहे त्याच्यामुळे. तर इतकी सारी लेटर त्याची झाले लिहून आणि हँडरायटिंग पण मस्त आलं आहे. फर्स्ट टाईम लिहिलं आहे त्याने पहिल्यांदा. तर आत्ता एवढी झालेत, स्कूलमधून आल्यानंतर अजून मी बाकीचे घेईल, म्हणजे 2 दिवसात त्याचं जी काय ना तर कंप्लीट होईल. तर बघा 2 दिवसात एक त्याचं कंप्लीट होऊन जाईल. ही जी काही वर्णमाला आहे ते आहापर्यंत तर येतंयच, आता हेही कंप्लीट होईल आणि खूप सोपं आहे. मी थोडासा वेळ दिला ना करतो, पण मी देते वेळ, असं नाही की देत नाही. पण मला माहीतच नव्हतं की स्कूलमध्ये हे आहे वगैरे. आत्ता मला 2 दिवसापूर्वीच सिलेबस बघितलं तर त्यांचा मागच्याच वर्षी झालं. असं निसे लवकर करतोय.
तर त्याला आवडतं अभ्यास करायला, असं काही नाही, त्याला आवडतं अभ्यास करायला. पण थोडंसं मग आपल्याला कसं इरिटेट होतं की हे आधी कधी केलेलं नसतं, परत एकदम हे करायचं म्हणजे थोडंसं त्रास होतो. पण तो करतो, गुड बॉय तो, है ना. पण टीचर जास्त ते त्याला जे कळत नाही ना मग ते त्याला खूप जड जातं, तर करूच वाटत नाही. तर एक 2-3 दिवसामध्ये त्याची पूर्ण जे आहे ना मुळाक्षरं संपवून टाकते मी. म्हणजे हिंदीत वर्ण मला म्हणतात, मराठीमध्ये मुळाक्षर. मराठी तर त्याला शिकवायचं बाकीच आहे अजून. हिंदी आलं ना की मराठी येईल, कारण हिंदी मराठी एक्झाम अजून टाईम आहे. तर आपल्याकडे डेली यूजच्या छान छान अशा आता मी फ्रॉक पण शिवते. तर एक फ्रॉकची किंमत आहे फक्त लहान मुलींसाठी 3 वर्षाच्या खालच्यांसाठी 250 रुपये आणि 3 वर्षाच्या जास्त आहेत ना त्यांची 300 रुपये. तर अशी जी काही किंमत आहे ती आहे. आणि सगळ्या फ्रॉकला मी वेगवेगळे पॅटर्न दिलेत. आणि आज होत्या 4 फ्रॉकची ऑर्डर होती डेली यूजची, त्याच्यानंतर एक 3 पीस सेट होता. तर चला आता आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.